पवार सगळ्यांचा नाद करा, पवारांचा काही करू नका. कारण एखादी नवीन नवरी असली ना तिला जपून राहावं लागत. आम्ही तर घोषणा नवीनच काढली, येळकोट येळकोट जय मल्हार. ते बाकीचे म्हणायचे हे काय आहे, म्हणलं हे आम्हारी घोषणा आहे. निवडणुकीपुरतं फक्त गप्पा मारायच्या आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही, याच्यातला मी नाही. आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले, तिकडे एक बजरंग बाप्पा, पण हे जास्त हुशार आहेत. बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे. जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते भविष्य. कारण आता नावं घेत बसलं तर 4-2 जणांची नावं तरी विसरणार. आणि एक तर नवीनच आता लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्याचं नाव राहील ते म्हणून आम्ही काही काम नाही केलं का निलेश लंकेचं, बघूनच घेऊ. त्याच्यापेक्षा आपलं सगळंच म्हणलं तर ठीक आहे का नाही. कारण एखादी नवीन नवरी असली ना तिला जपून राहावं लागत. तिला जरा अंदाज येऊस तर सासूचा स्वभाव कसा आहे, सासऱ्याचा कसा आहे, दीर कसा वागतो. त्यामुळे नवीन असल्यामुळे सगळेच व्यासपीठावरील नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण सहकारी आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने रोहित दादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सर्वसामान्य तळागाळातील विचार करणारा हा नेता म्हणून रोहित दादांकडे पाहिलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण एखादा आमदार खासदार निवडून आल्यानंतर फक्त मतदारसंघाचा विकास करीत असताना एखादं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, यापेक्षा वेगळा कुणी विचार करीत नाही. पण रोहित दादांचा विचार हा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काहीतरी मदत गेली पाहिजे ह्या हेतूने काम करणारा हा तुमचा आमचा सर्वांचा नेता. खऱ्या अर्थाने आता मगाशी सांगितलं, गुलाब काकांनी सांगितलं, बाप्पूंनी पण सांगितलं की आमच्या तालुक्याचे भाग्य आहे का असा आमदार आपल्याला मिळालं, हे सुद्धा तालुक्याचं भाग्य आहे. कारण इतका ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस, जे एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था करणारा नेता. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, जो मुलगा 3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी येतो, त्याला सायकल दिली पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, हा विचार करणारा नेता. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना आरोग्याच्या सुखसुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या राबवल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असून की त्या मतदारसंघात 3 उपजिल्हा रुग्णालय झाले. आता एक उपजिल्हा रुग्णालय होत नाही, पण खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचा आणि आपल्या राजकीय ताकदीचा फायदा आपल्या मतदारसंघासाठी करण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अतिशय सर्वसामान्यांचा विचार करणारा नेता. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे.